नमस्कार। आज आपण मस्त असे कुठेही पाण्याचा वापर न करता मस्त अशी आपण गवाराच्या शेंगाची भाजी इथे बनवणार आहोत। इथे मी कढई घेतली, त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलं आणि नंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, त्यामध्ये ॲड केल्या। नंतर थोडासा कढीपत्ता इथे यामध्ये ॲड केलेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा। नंतर त्यामध्ये इथे मी पाव किलो इतक्या गवाराच्या शेंगा घेतल्या, त्या स्वच्छ धुवून आणि नंतर बारीक कट करून घेतल्या। अशा पद्धतीने मस्त अशा परतून घ्यायच्या आहे। शेंगा चांगल्या परतून घेतल्या। इथे आपण मस्त अशी वाफेवरची गवाराची शेंगाची भाजी बनवणार आहोत। शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या, अशा पद्धतीने तेलात परतून घ्यायची आहे। मस्त अशी आपली भाजी तयार होते आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीची गवाराची भाजी बनवते। अशा पद्धतीने थोडं परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीपुरतं इतकं मीठ घालायचं आणि परत एकदा मस्त असं परतून घ्यायचं। थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। आता हे शेंगा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटं इतकं झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर आपल्याला ही भाजी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी 10 मिनिटं इतकं झाकण ठेवायचं आहे। मस्त अशा वाफेवर आपल्या इथे शेंगा मस्त आपल्या नरम होतात। हे बघा, 10 मिनिटं झाल्याच्या नंतर एकदा मस्त अशा आणखी एकदा परतून घ्यायचे आहे। वाफेवरच शिजवायचे आहे, जेणेकरून आपली मस्त अशी टेस्टी लागते आपली भाजी। नंतर त्यामध्ये मसाले घालायचे। इथे मी 1 चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। इथे 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे, 1 चम्मच काळा मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे। आता हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहे। शेंगा नरम झाल्याच्या नंतर वाफेवर आपण केलेल्या त्यामध्ये थोडंसं तेल असतं, त्यामुळे इथे आणखी तेल घालायची काही गरज नाही। कमी तेलामध्ये मस्त अशी भाजी ही तयार होते। इथे मसाले सर्व परतून घ्यायचे अशा पद्धतीने। बघा किती मस्त अशी आपली भाजी तयार होते। कमी तेलात आणि कमी वेळात मस्त आपली भाजी इथे तयार होते। बघा अशा पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे इतके शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाणे मी आधी भाजून आणि नंतर त्याचा बारीक कूट करून घेतलेला होता। अशा पद्धतीने 3 ते 4 चमचे इतके शेंगदाण्याचा कूट घालायचं आणि परत एकदा मस्त असं परतून घ्यायचं। गॅस मंद आचेवरच ठेवायचा, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर थोडंसं खाली लागत नाही किंवा करपत नाही भाजी। अशा पद्धतीने मस्त अशी आपली भाजी इथे तयार आहे। त्यावरती मस्त अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। किती मस्त अशी आपली भाजी कमी वेळात तयार झालेली आहे। इथे गवारच्या शेंगाची भाजी आपली मस्त अशी तयार आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।